तर ज्यांनी विमा उतरवलेला आहे अशा शेतकऱ्यांना, त्यातले जे कोरडवाहूचे शेतकरी आहेत त्यांनाही 35,000 पर्यंत मिळतील आणि जे बागायती आहेत त्यांना तर 50,000 प्रति हेक्टरच्या वर एकंदरीत पैसे जे आहेत ते या ठिकाणी प्राप्त होणार आहेत। आता हे जे आकडे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेत ना, हे सगळे खोटे आहेत, तुम्हाला सिद्ध करतो। कारण की पीक कापणीच्या प्रयोगाच्या आधारे मंडळामध्ये जर का नुकसान झालं असेल तरच पीक विमा मिळणार आहे। आता समजा माझं मलकापूर पांगरा मंडळ आहे आणि त्यातील माझ्या हिवरागडलिंग गावामध्ये 400 मिलीमीटर पावसाची नोंद झाली, मात्र मलकापूर मंडळ बाकी सर्व व्यवस्थित आहे, तर मला काही घंटा मिळणार नाही। कारण की सरकारनं यावर्षी काढणी पश्चात नुकसान भरपाई किंवा मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती किंवा स्थानिक नैसर्गिक आपत्ती अशी ट्रिगर ठेवलेलेच नाहीत। ट्रिगर न ठेवणे हे महायुती सरकारचं पाप आहे आणि मुख्यमंत्री जे 35,000 आणि 50,000चे आकडे सांगत आहेत पीक विम्याचे ते साफ खोटे आहेत। मी जबाबदारीनं बोलतो आहे। आणि अनेकांना वाटत असेल की आम्ही महायुती किंवा भाजपला टार्गेट करतो, तर आमचं कुठल्याच पक्षासोबत सौख्य नाहीये। आमच्या बापाचा विचार आम्हाला महत्वाचा आहे आणि त्याच्यापर्यंत त्याची कशी फसवणूक होते हे पारदर्शकपणे आम्हाला सांगायचंय आणि तेच या व्हिडिओतून सांगण्याचा प्रयत्न आहे की पीक कापणी प्रयोगाच्या आधारे अतिशय तुटपुंजी मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे। आणि हे मुख्यमंत्री डॅमेज कंट्रोल करण्यासाठी, तेव्हा प्रचंड अतिवृष्टी झाली होती त्यावेळेस डॅमेज कंट्रोल करण्यासाठी, आकडे वाढवण्यासाठी हे असं बोलत होते। हे खोटारडे आहेत।